जय शिवराय मित्रांनो, स्टँडला आलो आणि आपले रोज सारखे व्लॉग बनवत होतो, तर मागून काका बोलले काय करतोय हे. त्यांना बोललो व्हिडिओ बनवतोय. मग आपल्या रिक्षामध्ये भाड्याची वाट बघत बसलो होतो. मग पहिलाच भाडा आपल्याला कोटेश्वरी तळ्यावरचा भेटला. मग परत स्टँड लावून मित्राच्या रिक्षामध्ये बसलो. माझी नजर त्याच्या रिक्षामधल्या काळ्या पिशवीवर गेली. बघतो बोललो काय आणलं खायला. बघतोय तर काय कॅडबरी आहे. जर आपण वेळ न घालवता लगेच टाकल्या खिशात. मस्त पार्टीच झाली आज. पाहिजे का कोणाला. कॅडबरी खाऊन मग आरामात रिक्षामध्ये बसलो होतो. मग भाडा घेऊन केंबुर्लीच्या बौद्धवाडीत गेलो होतो. तिथून मग परत महाडला जात होतो. पुढे जाऊन मग आलो स्पेशल रस्त्यावर. म्हणजे या रस्त्यावर आलो तर कंबरदुखी असो, पाठदुखी असो, सर्व नीट होतं. इथे बघतोय तर सीएनजी पण संपला होता. म्हणून रिक्षा स्टँडवर जाण्याआधी डायरेक्ट हायवेने सीएनजी भरायला जात होतो. मुंबई गोवा हायवेवरून ही गांधारपळ्याची लेणी दिसते. तुम्ही इथे कधी गेला आहात का? सध्या तर आपण जात होतो सीएनजी भरायला. पेट्रोल फुल केला तर रिक्षामध्ये सीएनजी संपतो आणि सीएनजी फुल केला तर पेट्रोल संपतो आणि दोन्ही पण फुल असलं तर रिक्षाचं काही ना काही काम निघतं. थोड्या वेळाने पोहोचलो सीएनजी पंपावर. इथे बऱ्याच दिवसांनी रिक्षाची एवढी लाईन भेटली. नंतर मग आपल्या रिक्षामध्ये सीएनजी भरायला लावला. तिथून मग स्टँडला आलो आणि इथे हा लहानसा कुत्र्याचं पिल्लू कोणीतरी टाकलेला पाण्याच्या बाटलीला चावत बसला होता. मला वाटलंच याला तहान लागली असावी. खूपच तहानलेला होता. पोटभर पाणी पियाला. आता जरी थंडीचे दिवस असले तरी दुपारचा ऊन एकदम खतरनाक पडतो. आपल्या घराबाहेर आपण प्राण्यांसाठी पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. मग बाजारात भाडा घेऊन आलो होतो. आता संध्याकाळची वेळ म्हणून गर्दी जरा जास्तच होती. मग नंतर दादली किंजळघरला भाडा घेऊन आलो होतो.